सर्दी झाल्यामुळे थोडा आवाज चेंज झाला आहे. वेगळा वाटेल, पण तुम्ही समजून घ्या. चला आपला पहिला प्रश्न आहे, अमोनियम नायट्रेट मुख्यत्वे कशासाठी वापरले जाते? तर खतामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर होतो. याच्यामध्ये नायट्रोजन जास्त असतं, त्याच्यामुळे पिकांच्या वाढीसाठी हे युजफुल असतं. अमोनियम नायट्रेटचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? NH4CO3. आता ह्याचा उपयोग आणखी कशामध्ये केला जातो? जे आपण आईस पॅक लावतो ना, आईस पॅक बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. पाणी आणि अमोनियम नायट्रेट हे काय करतात? वेगळे ठेवले जातात. का? कारण ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की ते झपाट्याने त्याचं तापमान कमी होतं. म्हणूनच ह्याचा वापर कशामध्ये करतात? आईस पॅकमध्ये. आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं, तर बघा शेतात तुम्ही नायट्रोजन म्हणजे युरिया टाकला आहे, बरोबर? आणि नंतर पाणी दिलं लगेच, तर सगळीकडे कसं एकदम थंड होऊन जातं. म्हणूनच ह्याचा कशासाठी वापर केला जातो? आईस पॅकमध्ये. पण आता हा प्रश्न मी का घेतला असेल, हे सांगायला का? नाही. कारण आता दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला, जो आतंकवादी हमला झाला, तर त्या ब्लास्टमध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर केला होता. आता तुम्ही म्हणाल, की "मॅडम तुम्ही आत्ताच सांगितलं, ह्याचा तर आईस पॅक बनवायला वापर करतात. मग ह्याचा ब्लास्टमध्ये कसा काय वापर केला?" ब्लास्ट म्हणजे आग असते ना. पण जेव्हा अमोनियम नायट्रेट हे एखाद्या फ्युएल किंवा एखाद्या हायर टेम्परेचरमध्ये येतं, म्हणजे जवळपास 210 डिग्रीच्या जवळपास त्याच्या जास्त जेव्हा तापमान त्याला मिळतं, तेव्हा ह्याचा खूप मोठा स्फोट होतो आणि बऱ्याच ठिकाणी स्फोटके बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. आता आणखी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? एक्सप्लोजिव्ह ॲक्ट 1884 हा कशाशी संबंधित आहे? तर स्फोटकांचे नियंत्रण करण्यासाठी हा ॲक्ट बनवला आहे. आणि दुसरा आहे की एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ॲक्ट तो आहे 1908चा. तर हा ॲक्ट कशासाठी केला आहे? स्फोटके तयार करणे, वापरणे आणि स्फोट घडवून आणणे ह्याच्यामध्ये जे शिक्षा आहे, त्या शिक्षेसाठी कठोर कायदा याच्यामध्ये केलेला आहे. हे 2 ॲक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, 2025च्या निवडणुकीत बिहारमध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या? तर कोणत्या पक्षाने जिंकल्या? भारतीय जनता पार्टी. यांना 89 सीट्स मिळाल्या. भारतीय जनता पार्टी आणि जनता दल युनायटेड ह्यांचं काय होतं? गठबंधन होतं. म्हणजेच एन-डी-ए अलायन्स. तर ह्या एन-डी-ए अलायन्सने किती जागा जिंकल्या? तर 202 अशा जागा जिंकून बहुमत त्यांना मिळालं. आता तुम्हाला प्रश्न काय विचारू शकतात, की बिहारमध्ये विधानसभेसाठी किती सीट्स आहेत? तर किती सीट्स आहेत? 243. ठीक आहे. आणि ह्यांच्या अपोझिटमध्ये कोण होते? राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ह्यांना किती जागा मिळाल्या? आता तुम्ही काउंट करा. ह्यांना 202, टोटल जागा 243 अशा पद्धतीने. आणि बिहारमध्ये काय आहे? विधान परिषद आहे. जो मी परवा प्रश्न विचारला होता, की विधान परिषद कुठे-कुठे आहे? 6 राज्यात विधान परिषदा आहेत. त्यापैकी बिहारमध्ये विधान परिषद आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तानाकडून आलेले मिसाईल किंवा ड्रोन हल्ले रोखण्यासाठी भारताने कोणती लांब पल्ल्याची एअर डिफेन्स प्रणाली वापरली? तर S-400 ही एअर डिफेन्स प्रणाली वापरली. जेव्हा पहलगाम हल्ला झाला होता, तेव्हा आपण काय केलं होतं? ऑपरेशन सिंदूर केलं होतं. आणि या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने काय केलं होतं, की आपल्यावर अटॅक करायला चालू केलं होतं. मग इंडिया आणि पाकिस्तानमध्ये जेव्हा हे युद्ध चालू झालं होतं, तेव्हा पाककडून जे मिसाईल हल्ले येत होते, त्या मिसाईल हल्ल्यांना हवेतच नष्ट करायचं काम हे S-400 या मिसाईल प्रणालीनं केलं होतं. आता हे S-400 आपण कोणत्या राष्ट्राकडून घेतलं आहे? तर रशियाकडून आपण हे मिसाईल घेतलेलं आहे. आता हा प्रश्न मी का घेतला? कारण मागे एक प्रश्न विचारला होता. आयर्न डोम ही एअर डिफेन्स प्रणाली कोणत्या देशाची आहे? कोणत्या देशाची आहे? तर इस्रायल या देशाची आहे. लक्षात ठेवा. म्हणून हा प्रश्न घेतला S-400. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, PM 2.5 चे मापन कोणत्या प्रकारच्या सेन्सरने केले जाते? तर ते ऑप्टिकल सेन्सरने केले जाते. PM 2.5 ह्यालाच काय म्हणतात? ह्याचं फुल फॉर्म काय आहे? तर पार्टिक्युलेट मॅटर 2.5. ठीक आहे. आणि हे जे आहे हे कशामध्ये केलं जातं? तर एअर क्वालिटी इंडेक्समध्ये ह्याचा वापर केला जातो. एअर क्वालिटी इंडेक्स ही कोणतं बोर्ड मेजर करतं? तर पोल्युशन कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया हे एअर क्वालिटी इंडेक्स रिलीज करतं आणि जे एअर क्वालिटी आहे ते मोजायचं काम करतं. आता तुम्हाला AQI रेंज विचारू शकतात. 0.0 टू 50 काय असतं? स्वच्छ असतं. 100 टू 200 काय असतं? मध्यम प्रदूषण असतं. पुन्हा 200 टू 300 हे काय असतं? खराब हवा. आणि
401 पेक्षा जे जास्त असतं, ते काय असतं अत्यंत धोकादायक पातळी. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आजार होणारच. आता आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त एअर क्वालिटी इंडेक्स कोणाची खराब आहे? तर दिल्ली ह्याची आहे. आणि जे आपली एअर क्वालिटी इंडेक्स ही सगळ्यात जास्त खराब केव्हा असते? तर हिवाळ्यात असते. का? कारण जे आपले जे पार्टिक्युलेट मॅटर असतात ते काय होतात, हिवाळ्यात हवा एकदम स्थिर असते. त्याच्यामुळे ते वर जातच नाही, ते खालीच राहतात आणि त्यामुळं जास्त त्रास होतो. म्हणजे सर्दी वगैरे, अस्थमाचे आजार वगैरे हिवाळ्यात जास्त बळकावतात. आता तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, की हे जे मी तुम्हाला सांगितलं PM 2.5 हे काय आहे? तर ही पार्टिक्युलेट मॅटरची डेन्सिटी आहे. 2.5 मायक्रोमीटरपेक्षा ह्याचं काय असतं, आकार कमी असतो आणि तो काय करतो, थेट आपल्या फुफ्फुसांमध्ये जातो आणि मग दम्याचे वगैरे अस्थमाचे आजार सुरू होतात. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचा 1893 मध्ये शिकागो येथे आयोजित केलेल्या विश्व धर्म संसदेशी मुख्य संबंध आहे? तर तुम्हाला चित्रावरून कळलंच असेल. तर स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद ह्यांचे गुरु कोण आहेत? तर रामकृष्ण परमहंस. लक्षात ठेवा. तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, की ह्यांचे गुरु कोण होते? स्वामी विवेकानंदांनी आणखी काय केलं? तर रामकृष्ण मिशन याची स्थापना केली. तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? आता हे जे स्वामी विवेकानंद आहेत, यांनी आपल्या शिकागो येथे जी परिषद झाली होती, तिथे आपला जो हिंदू धर्म आहे, तर त्या हिंदू धर्माची महान परंपरा जगासमोर मांडली होती. त्यामुळं हा चर्चेत राहिलेला विषय आहे. पुन्हा राजा राममोहन राय हे तर सगळ्यांना माहीत असेल. ह्यांनी काय केलं? यांना भारतातील आधुनिक युगाचे जनक म्हणतात. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. त्यांनी आणखी काय केलं? त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आता राजा राममोहन रॉय ह्यांना बघितलं किंवा ह्यांचं नाव वाचलं, की तुम्हाला काय आठवतं? ते आपलं एम-पी-एस-सीचं जे शेवटचं पेज असतं, जिथे आपल्याला प्रश्न विचारलेला असतो, की सती प्रथा बंदी कायदा कोणी लागू केला? तर ते तर राजा राममोहन रॉय यांचं नाव असतं. मग ह्याचंच काय सांगायचंय मला, की जी सती प्रथा बंदी होती, यांनी लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या मदतीने 1829 मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा लागू केला. ठीक आहे? लक्षात ठेवा. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आपला आजचा मराठीचा टॉपिक आहे अलंकारिक शब्द. आपण एखाद्याला अ, वे अशा वेगळ्या भाषेत बोलतो किंवा एक थोडंसं नाही का विशेषणं देऊन बोलतो, तेव्हा त्याला अलंकारिक शब्द असे म्हणतात. ह्याच्यावर सगळ्याच जिल्ह्याला प्रश्न नाहीयेत. काही जिल्ह्यांना प्रश्न आहेत. पण जे पण आहेत ते असे आहेत, की जे तुम्हाला माहितीच पाहिजे. माहिती नसेल तर तुम्ही ते ऑप्शनद्वारे निवडू नाही शकत. त्यामुळे हा पण काय आहे इम्पोर्टंट आहे आणि खूप सोपा चॅप्टर आहे. ठीक आहे? चला प्रश्नाला सुरुवात करूया आपण. कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? तर अत्यंत उदार माणूस. आता हे कशावरून पडलं? महाभारतात कर्ण हा त्याच्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता. म्हणून त्याला असं म्हणलं जातं. मग त्याने आपले कवच, कुंडले सुद्धा त्याने दान केली होती. म्हणून अत्यंत दानशूर किंवा उदार माणसाला काय म्हणतात? कर्णाचा अवतार. काय-काय वेळेस बघा आपले वडील किंवा असं कोणी एकदम असं दानशूर काम केलं, की घरी येऊन त्यांना आई किंवा बायको म्हणते, "हां, तुम्ही कर्णाचा अवतार आहे ना?" बरोबर ना? स्वतःला काही खायला नाही, पण दुसऱ्याला मदत करता, असा त्याचा अर्थ होतो. चला पुढचा प्रश्न बघूया. झारीतील शुक्राचार्य म्हणजे कोण? तर ह्याला म्हणतात गुप्त शत्रू किंवा जवळचा विरोधक. आता झारीतील शुक्राचार्य ह्याच्या मागे एक कथा आहे. काय? की पौराणिक कथेत किंवा राजाला दान देण्यापासून रोखण्यासाठी जे शुक्राचार्य होते, ह्यांनी काय केलं, की जे झारीचं मुख आहे, त्या झारीच्या मुखात बसून अडथळा केला होता. यावरून जो व्यक्ती आपल्याच गोटात राहून म्हणजे आपल्याच जवळ राहून आपल्या कार्यात, चांगल्या कार्यात अडथळा निर्माण करतो किंवा गुप्तपणे शत्रूसारखं वागतो, त्याला झारीतील शुक्राचार्य असे म्हणतात. ठीक आहे? लक्षात ठेवा. मी हे तुम्हाला का सांगते एक्सप्लेनेशन, की तुम्हाला लक्षात राहावं म्हणून. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे द्राविडी प्राणायाम म्हणजे काय? की द्राविडी प्राणायाम हे मला माझे सर म्हणायचे. अगोदर मी त्याचं एक्सप्लेनेशन सांगते. म्हणजेच काय? की सोप्या गोष्टीसाठी उगाच गुंतागुंत करणे. आता ह्याच्या मागचं एक्सप्लेनेशन मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते. मी काय करते? ड्युटी करते. पुन्हा तुम्हाला शिकवते. मग तुम्हाला शिकवण्यासाठी मला फक्त असं नाही, की मी आले, बसले आणि तुम्हाला शिकवते. नाही. मला अगोदर क्वेशन्स काढायला लागतात. त्याची पी-पी-टी बनवायला लागते. त्याचा अभ्यास करावा लागतो आणि नंतर मला तुम्हाला काय करायला लागतं? तुमच्यासाठी व्हिडिओ बनवावे लागतात. मग मला माझे सर म्हणाले, की "तुला एवढा द्राविडी प्राणायाम कोणी करायला लावला आहे? तुझी ड्युटी आहे, तुला जॉब आहे. मग हे एवढं कष्ट कशासाठी?" हा त्याचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे? समजलं तुम्हाला? आता पुढचा प्रश्न बघूया. स्वतःचे मोठे दोष न पाहता
तो दुसऱ्यांच्या लहान चुका काढतो. यालाच डोळ्यातील डॅश डॅश न दिसणे असे म्हणतात. हे काय आहे? हे खूप वेळा वापरतात. खूप वेळा वापरतात. डोळ्यातील मुसळ न दिसणे, पण दुसऱ्याचे कुसळ दिसणे असं म्हणतात त्याला. म्हणजे स्वतःचे दोष नाही बघायचे, पण दुसऱ्यांच्या छोट्या-छोट्या चुका बघायच्या. मुसळ म्हणजे मोठे, कुसळ म्हणजे छोटे. तुम्हाला माहिती आहे ना, कुसळ घुसतात हातात आणि मुसळ अशी मोठी-मोठी असतात, तसं. असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. आता आपलं बुद्धिमत्ता चालू झालं. ह्याच्यामध्ये मला तुम्हाला आणखी 2-3 इम्पोर्टंट सांगायचे होते. एक म्हणजे उंटावरचा शहाणा, उंटावरचा शहाणा आणि आपली म्हण आहे, उंटावरून शेळ्या हाकणे. ह्याच्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे का? उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे स्वतः आरामात वरती बसायचं आणि वरून शेळ्या हाकायच्या. आता उंट एवढा मोठा, त्याच्यावर तुम्ही बसून शेळ्या हाकताय. शेळ्या तुमचं ऐकणार आहे का? नाही. पण काही-काही वेळेस काय होतं, एखादं बघा माणूस स्वतः एखाद्या कामात इन्क्लूड नाही होत, पण तुम्हाला उपदेश करत असतो. "तू हे कर, तू ते कर." तेव्हा ही म्हण वापरली जाते. "तू उंटावरून शेळ्या हाकू नको." तो स्वतः पार्टिसिपेट करत नाही. तो आम्हाला काय सांगतो, ते असा त्याचा अर्थ. आणि उंटावरचा शहाणा म्हणजे काय? हे तुम्ही मला सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपलं सुरू झालं बुद्धिमत्ता, संबंध दर्शवणारी आकृती. हा पिंपरी चिंचवडला वगैरे हा प्रश्न आले होते ह्याच्यावर. म्हणजेच काय की आशिया, श्रीलंका, पुन्हा भारत वगैरे असं ते आपल्याला व्हेन डायग्राम म्हणजे अशा गोलामध्ये दाखवायचं असतं. हा त्याच्यावर आहे. सगळ्याच जिल्ह्याला हा प्रश्न नाही, पण ज्या पण जिल्ह्याला आहे तो महत्त्वाचा आहे. 1 मार्क तरी का सोडवायचा? बरोबर ना? चला पहिला प्रश्न बघूया आपण. आपला पहिला प्रश्न आहे, कुत्रा, मांजर, पाळीव प्राणी यांच्यातील सहसंबंध दर्शवणारी आकृती कोणती? हे बघा, कुत्रा काय आहे? कुत्रा पाळीव प्राणी पण असू शकतो. बरोबर? मांजर पाळीव प्राणी पण असू शकतं. मग आपलं कशी येईल आकृती? कुत्रा, मांजर आणि पाळीव प्राणी. आता हे दोघांचा संबंध कसं कुठे दर्शवतायत तर ऑप्शन बी मध्ये. ठीक आहे? आता कुत्रा मांजर नसू शकतो, पण कुत्रा पाळीव प्राणी तर आहे. पाळीव प्राणी मांजर पण असू शकते. पण आपण इथे काही का घेतलंय माहितीये? कारण सगळेच कुत्रे हे पाळीव नसतात. बरोबर? सगळ्याच मांजरी या पाळीव नसतात. जर तसं असतं तर आपलं असं आलं असतं. पण ते नाहीये ना. काही पाळीव असतात, काही रानटी असतात किंवा जे पाळीव नसतात. त्यामुळे आपण असं ही आकृती चूज केली. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. चहा, कॉफी, पेये यामधील सहसंबंध दर्शवणारी आकृती कोणती? आता चहा आणि कॉफी हे काय आहेत? पेय आहेत ना, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर आलं. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पोलीस, पुरुष, पती याच्यातील संबंध दर्शवणारी योग्य आकृती कोणती? आता पती जे पण आहेत ते पुरुष आहेत, बरोबर ना? पती हे पुरुषच असतात. पत्नी स्त्री असते. पोलीस, आता काही पोलीस पुरुष असू शकतात, कारण काही पोलीस स्त्रिया असतात. मग अशी आकृती कुठे आहे? तर अशी आकृती आहे. ॲक्चुअली ह्याच्यामध्ये ती आकृतीच नाहीये. जे आपण क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये अशी एक आकृती असते. तर तेव्हा हे उत्तर येईल. ठीक आहे? अशी आकृती सध्या कुठेच नाहीये. कारण पती पूर्णपणे काय आहे? पुरुष आहे. बरोबर? हे तर म्हणजे सत्यच आहे ना. आणि पोलीस, आता काही पोलीस पुरुष असू शकतात, काही पोलीस स्त्रिया असू शकतात. म्हणून हे असं अर्धवट. हे उत्तर आहे. ह्याच्यामध्ये कुठलं उत्तर नाहीये. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. पक्षी, कबूतर, कुत्रा ह्यांच्यातील संबंध दर्शवणारी योग्य आकृती कोणती? पक्षी, कबूतर काय आहे? कबूतर पक्षी आहे बरोबर. आणि कुत्रा काय आहे? कुत्रा सेपरेट आहे ना. कुत्रा प्राणी आहे. अशी आकृती कोणती आहे? तर ह्याच्यामध्ये ती सुद्धा आकृती नाही. तर ही आकृती अशी होईल. ठीक आहे? कबूतर आतमध्ये, कारण सगळे कबूतर हे काय आहेत? पक्षी आहेत आणि कुत्रा काय आहे? सेपरेट प्राणी आहे. म्हणून आपली अशी आकृती होणार. पुढचा प्रश्न बघूया. बंगला, शेती, गाडी याच्यातील संबंध दर्शवणारी योग्य आकृती कोणती? बंगला सेपरेट आहे, शेती सेपरेट आहे, गाडी सेपरेट आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर झालं. ठीक आहे? पुढचं तुम्हाला आहे, तुम्ही उत्तर द्यायचं आहे. जर ह्या ऑप्शनमध्ये ते उत्तर नसेल, तर तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे, की मॅडम ह्याच्यामध्ये हा गोल आणि हा सेपरेट गोल असं. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. आपलं पुढं आहे गुणोत्तर. गुणोत्तर डायरेक्ट पण येतं, नफा तोटामध्ये पण येतं, टक्केवारीमध्ये पण येतं. आणखी कुठे येतं? एजेसमध्ये येतं, म्हणजे जे वयोमान असतं ते वयोमानमध्ये येतं. गुणोत्तर हे सगळीकडे येतं. इव्हन तुम्ही जे आपण काल काय शिकवलं सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ह्या गुणोत्तराप्रमाणे पण तिथे सोडवता येतं.
आणखी जे मिश्रण माहिती आहे ना, मिश्रणाचे उदाहरणं असतात, तर ते सगळ्यात जास्त गुणोत्तराच्याच सूत्राने सोडवता येतात, ठीक आहे. त्यामुळे हा खूप इम्पोर्टंट आहे. रॅदर गुणोत्तर हे काय आहे, तर बेसिक आहे. सगळ्या जे मॅथ्सचे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याचं गुणोत्तर हे बेसिक आहे. हे तुम्ही ऑप्शनला सोडूच शकत नाही, ठीक आहे. आता ह्याच्यावर डायरेक्ट डायरेक्ट पण प्रश्न येतात आणि ह्याच्यामध्ये पण प्रश्न येतात. म्हणजे गुणोत्तरावर जवळपास 5 ते 10 मार्कांचे प्रश्न येतातच. कशाप्रकारे? डायरेक्ट नाही. डायरेक्ट एखाद दुसरा येईल. मग नंतर बाकीचे जे आहेत टॉपिक त्याच्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे? चला आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. आपला पहिला प्रश्न आहे 750 मिलीचे 5 लिटरशी गुणोत्तर किती? आता 750 काय आहे? मिलीलीटर आहे, बरोबर? आणि जे 5 लिटर आहे ते काय आहे? 5 लिटर बरोबर किती मिलीलीटर? 5000 मिलीलीटर. आता आपल्याला काय करायचं आहे? डायरेक्ट सॉल्व्ह करायचं आहे. 750चं 5 लिटरशी म्हणजे 5000 मिलीलिटरशी गुणोत्तर किती? काय करायचं? कट-छाट. ह्या शून्याला हा शून्य गेला. 25 त्रिक 75, 25 दुने 50 आणि 20 म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 3 20. आता हा प्रश्न मी का घेतला? आपण थोडेसे जरा ईझी लेव्हलचेच क्वेश्चन ठेवू कारण बऱ्याच मुलांची कमेंट आली, की मॅडम मॅथ्स थोडं हार्ड होतंय. पण जर तुम्ही एस-आर-पी-एफचे वगैरे जर क्वेश्चन पेपर पाहिले किंवा भंडारा वगैरे, तर ना क्वेश्चनची लेव्हल आता वाढवली आहे. त्याची थोडीशी लेव्हल मॉडरेट केलेली आहे आणि शक्यतो तुम्ही 2024चे क्वेश्चन पेपर बघा. बऱ्यापैकी थोडे अवघड प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मी थोडे अवघड प्रश्न घेत होते. पण ठीक आहे आपण बॅलन्स ठेवूया. सिंपल पण घेऊया, मॉडरेट पण घेऊया आणि हार्ड पण घेऊया. आता हा प्रश्न घेण्यामागचं रिझन काय? हे बघा, काही जणांनी हे 5 लिटर नीट पाहिलंच नाही. तर ते काय करतील 750/5 डायरेक्ट काय 5 एक 5, 5 एक 5, 5 5 25, 150 1 आणि ते ऑप्शनमध्ये पण आहे. क्लिक करून येणार बाहेर. मग ते उत्तर चुकणार. म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 2a इक्वल्स टू 3b इक्वल्स टू 4c. आता हे कसं सॉल्व्ह करायचं? आपल्याला तर ए, बी, सी असं ह्यांचं गुणोत्तर विचारलं आहे. काय करायचं? ह्यांचा घ्यायचा एलसीएम म्हणजेच काय? लसावी. ह्यांचा एलसीएम काय आहे? 12. मग काय करणार? 2a इक्वल्स टू 12. मग एची व्हॅल्यू किती आली? बेशक 12. ठीक आहे? हे झालं एचं गुणोत्तर. पुढे 3b बरोबर 12. मग बीची व्हॅल्यू किती येणार? 3 चोक 12 4. पुढे सी 4c बरोबर 12. मग सी बरोबर 4 त्रिक 12. हेच तर आपलं उत्तर आहे. काय करायचं आहे आपल्याला सिम्पली एचं गुणोत्तर किती? 6, बीचं 4 आणि सीचं 3. हे आपलं फायनल उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे? अशा प्रकारची गणितं अशा प्रकारे सॉल्व्ह करायची. पुढचा प्रश्न. दोन संख्यांचा गुणाकार 1575 असून त्यांचे गुणोत्तर 9/7 आहे. तर लहान संख्या कोणती? आता हे जे दिलं आहे 9x मी काय करते 7x असं घेते. ह्यांचा गुणाकार काय आहे? 1575. काय करायचे? सिंपल सॉल्व्ह करायचं आहे. 9x गुणिले 7x 9 63. x काय? x इंटू x एक्स स्क्वेअर बरोबर 1575. एक्स स्क्वेअर बरोबर 1575 भागिले 63. भाग घालवा. 63 एके 63. मला हा जरा 3च्या 5व्या पाढ्यात वाटतोय. मग मी काय करते? 3च्या 5 तर नाही घेणार कारण हे कुठेतरी 30च्या आसपास येते. मग मी काय करते? 15 घेते. ठीक आहे? 15 त्रिक 45, 15 पाची 75, 15 सक 90, 4 म्हणजे 15 पण नाहीये. मग काय घेऊया? 25 घेऊया. 63 गुणिले 25, 25 त्रिक 75, 25 सक 150, 7 15, 1575 म्हणजेच काय? की ह्याचा कितवा 25वा भाग आहे. मग एक्स स्क्वेअर बरोबर 25. मग एक्स किती आलं? प्लस ऑर मायनस 5. हे आपलं उत्तर आलं. प्लस ऑर मायनस का? कारण एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू नेहमी प्लस ऑर मायनसमध्येच येते. मग आपलं उत्तर काय आहे? आपल्याला काय विचारलं आहे? लहान संख्या कोणती? आता आपली एक्सची किंमत आली 5. मग आपण काय करूया? 9x बरोबर किती? 9 गुणिले 5. 9 5 45. 7x बरोबर 7 गुणिले 5. 7 5 35 आणि आपली लहान संख्या किती आली? 35. हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. एका वर्गातील मुलांचे मुलींशी गुणोत्तर 3:5 आहे. जर 10 मुलींनी वर्ग सोडला तर गुणोत्तर 3:4 होते. तर वर्गात एकूण विद्यार्थी किती होते? आपण काय करूया? मुले आणि मुली
ह्यांचं गुणोत्तर घेऊया. किती आहे? 3:5. पण काय केलं? 10 मुलींनी वर्ग सोडला. मग आता एक्झॅक्ट किती मुली आहेत ते माहिती नाहीत. 10 मुलींनी वर्ग सोडला म्हणून -10. बरोबर. आता गुणोत्तर किती झालं? 3:4. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3x × 4 बरोबर 3 × 5x - 10. 4 त्रिक 12x, 3 5 15, 10 त्रिक 30. आता हे इकडे जाणार आणि हे 30 इकडे येणार. कसं होणार आता? 15तून 12x गेले. किती राहिले? 3x आणि हे -30 इकडे आल्यावर काय होणार? +30. x बरोबर किती येणार? 10. मग आपल्याला काय विचारायचंय? तर एकूण वर्गात विद्यार्थी किती होते? आता 5 आणि 3 किती? 8 गुणिले 10 किती झाले? 80. ठीक आहे. मग आपलं उत्तर आलं 80. समजलं? चला पुढे बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका पिशवीत 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे यांच्या नाण्यांचे गुणोत्तर 5, 6, 8 असे आहे. जर पिशवीत एकूण 210 रुपये असतील तर 50 पैशांची नाणी किती? हे बघा, एक पिशवी आहे बरोबर, त्याच्यामध्ये 1 रुपयाचे किती आहेत? 5x. अगोदर आपण काय करूया, हे एक पिशवी आहे बरोबर, त्याच्यामध्ये 1 रुपया आहे. 50 पैसे, 50 पैसे म्हणजे किती? तर 0.50 रुपये. का तसं? कारण 50 पैशाचं मी काय केलं? रुपयामध्ये केलं. कारण इथे काय आहे? 210 रुपये आहे. मग हे 210 रुपये जर आपण पैशांमध्ये कन्वर्ट करायला गेलं तर ते किती होतील? 21,000 होईल. मग थोडंसं लेंदी होतंय ना, म्हणून मी काय करते? ह्यांनाच रुपयेमध्ये कन्वर्ट करते. 25 पैसे, 25 पैशांचे रुपये किती होणार? 0.25 रुपये. ठीक आहे. आता आपल्याला काय दिलं आहे? 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे ह्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग गुणोत्तर काय करते मी? लिहून घेते. 1 रुपया गुणिले 5x, कारण गुणोत्तर आहे ना, अधिक 0.50 रुपये गुणिले 6x अधिक 0.25 गुणिले 8x. ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे? 210 रुपये. ठीक आहे. आता काय करायचं? सिंपल सॉल्व करायचं आहे. 5x अधिक 6 पंचे 30, इथे 0, 6 पंचे 30, 0.0 इथे येणार, म्हणजे किती येणार आपले? 3x. ठीक आहे. 3x प्लस 25 8 200 म्हणून 2x, कारण हे शेवटचे शून्यामध्ये जाणार ना, म्हणून. आता 210 बरोबर 5 आणि 3 किती? 8, 8 आणि 2 10 म्हणजे 10x. मग x ची व्हॅल्यू किती आली? 21. आपल्याला काय विचारलं आहे? 25 पैशांची नाणी किती? आता 25 पैसे हे किती झाले? इथे बघा, आपल्याला काय विचारलं आहे? तर 50 पैशांची नाणी किती? 50 पैशांची नाणी किती आहे? त्याचं सूत्र काय आहे? 6x. मग 6x गुणिले 6 आलं. x ची व्हॅल्यू किती? 21. 21 सक 126. मग आपलं उत्तर काय आलं? 126. समजलं? सोपं आहे आणि हीच मेथड आहे, ह्याच्यापेक्षा दुसरी सोपी मेथड नाही. आणि पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.